नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण स्क्वॅप मूल्यांकन म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा 2025-26 बाबत स्क्वॅप ॲपमध्ये माहिती भरण्याविषयी मार्गदर्शन बघणार आहोत. यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला एक पत्र प्राप्त झालेलं आहे. ज्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहे. या सूचनाप्रमाणे आपण लवकरात लवकर आपल्या शाळेचं स्क्वॅप आराखडा भरून पूर्ण कसा करता येईल या संदर्भाने आज हा व्हिडिओ आहे. तर आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो आणि आता या पत्राचा आपण आढावा घेऊया. या पत्रामध्ये आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्या माहितीचा मी तुम्हाला पुन्हा एकदा उहापोह करून सांगतो की आपल्याला 16 मार्च ते 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही माहिती भरून देण्यासाठी हा ॲप उपलब्ध करून दिलेला आहे. या काळामध्ये आपल्याला माहिती भरून पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकांना ही माहिती भरताना काही सूचना केलेल्या आहे. तर या सूचनासुद्धा आपल्याला गांभीर्याने घ्यायच्या आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला सखोल माहिती मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे. त्यानंतर या वेबसाईटचा हा ॲड्रेस आहे, तो आपल्या शाळेतील सर्व घटकांशी म्हणजे शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती सर्वांशी चर्चा करून आपल्याला हे पुरावे गोळा करायचे आहे आणि हे कार्य पार पाडायचं आहे. तसेच आपण बघू शकतो प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला मोबाईल ॲप ओपन केल्यात सर्वात प्रथम लॉग इन विंडो दिसेल. यामध्ये आपल्याला लॉग इनसाठी मुख्याध्यापक यांनी शाळेचा UDAS नंबर नमूद करावा. त्यानंतर पुढे जा बटन दाबून एक विंडो ओपन होईल. यामध्ये शाळेचा UDAS क्रमांक, ईमेल या गोष्टी आपल्याला नोंदवायच्या आहे. फोन नंबर नोंदवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या ईमेलवर किंवा एक मेसेजद्वारे आपल्याला पासवर्ड प्राप्त होईल. तो पासवर्ड आपल्याला या ॲपमध्ये नोंदवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पासवर्ड प्राप्त होईल. तर येथे आपल्याला शाळेचा UDAS नंबर, मुख्याध्यापक यांचा UDAS प्लसमध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर, ईमेल ID या काही गोष्टी लागणार आहेत. एकूण मानकांची संख्या 128 आहे. त्यानंतर एकूण गुण आहे 512. जेव्हा आपण 128 मानांकने भरायला सुरुवात करू त्या विंडोमध्ये सुरुवातीला मानांकन क्रमांक, मानांकनाखाली विधानांशी संबंधित वर्णनं हे सगळं आपल्याला तिथे मिळणार आहे. आपल्याला 4 पैकी योग्य वर्णन निवडून त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर आपल्याला पेस्ट प्रूफ हा टॅब ओपन होईल. गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला तिथे पेस्ट करायची आहे आणि पेस्ट झाल्यानंतर सबमिट टॅब ओपन होईल. अशा पद्धतीने आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे. असं एक आपल्याला 128 मानांकनं पूर्ण करून घ्यायची आहे. 128ही मानांकनांना प्रतिसाद नोंदवणे बंधनकारक असणार आहे. तर आता आपण प्रत्यक्ष ॲपवर कशा पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर स्क्वॅप आराखडा पूर्ण करता येईल याची माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन स्क्वॅप नावाचं ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला 5 स्टेपमधून जायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला काही माहिती विचारली जाणार आहे. ती आपल्याला 5 स्टेपमध्ये माहिती भरून घ्यायची आहे. माहिती भरून झाल्यावर आपण आपल्या शाळेच्या लॉग इन पेजवर पोहोचलेलो आहोत. इथे आता आपल्याला बघता येईल की स्वयंमूल्यांकन सुरू करा असा टॅब दिसत आहे. तो टॅब सुरू करताना आपल्याला वर माहिती दिसत आहे. तर मानांकन क्रमांक 10 आहे, शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते. या संदर्भाने आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपल्या शाळा यापैकी 4 पैकी कोणत्या स्तराचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते ते आपल्याला इथे निवडायचं आहे. 3 क्रमांकाचं ऑप्शन निवडलेलं आहे. जेव्हा मी हे 3 क्रमांकाचं ऑप्शन निवडलं, हे टॅब हिरवं झालेलं आहे आणि खाली एक गुलाबी रंगाचं टॅब ओपन झालेलं आहे, ज्यावरती आपल्याला या मानकाशी संदर्भात गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करायची आहे. त्यासाठी मी आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये आलेलो आहोत. इथून मला आता या मानांकनासाठी PDF तयार करायची आहे. ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करायची आहे आणि नंतर त्याची लिंक मला त्या पुराव्यासाठी तिथे पेस्ट करायची आहे. तर मी यासाठी काही फोटो निवडून घेतो. डिलीट, प्लस आणि शेअर असे 3 ऑप्शन दिसत आहे. त्यातलं मी शेअरचं ऑप्शन निवडून घेतो. यानंतर मला आता हे शेअर करण्यासाठी डॉक स्कॅनर या ॲपमध्ये जायचं आहे. त्यामध्ये इमेज टू PDF हे ऑप्शन मला निवडायचं आहे. इम्पोर्ट हिअर हे ऑप्शन मी निवडून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने मी निवडलेल्या फोटोंचे PDF रूप तयार झालेलं आहे. याला मला कंप्रेस करून घ्यायचं आहे. हे मी जितकं जमेल तितकं जास्त कंप्रेस करून घेणार आहे. 2 MBच्या आत आपल्याला ही फाईल करून घ्यायची आहे. याला आपण सेव्ह करून घेणार आहोत. सेव्ह करून घेताना याला मी नाव देणार आहे मानक क्रमांक 10. ओके करून घेणार आहे. यानंतर मला इथे सेव्ह टू गुगल ड्राईव्ह असं ऑप्शन दिसत आहे. मी त्याच्यावर क्लिक करून घेतो. इथे आता माझी PDF आलेली आहे मानक क्रमांक 10. त्यानंतर त्याच्या खाली लोकेशन दिसत आहे. मी आता इथे गुगल ड्राईव्हवरती वेगवेगळे फोल्डर तयार केलेले आहे. त्यापैकी मी स्क्वॅप नावाचं एक फोल्डर तयार केला आहे. त्याला मी सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर निळ्या रंगाचं सिलेक्टचं बटन दाबून घेतो. माझं इथे गुगल अकाउंटसुद्धा दिसत आहे. आता मी अपलोडचं निळं बटन दाबून घेतो. अपलोडचं बटन दाबून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने माझं मानक क्रमांक 10 ही फाईल गुगल ड्राईव्हवर अपलोड झालेली आहे. ड्राईव्हचा ऑप्शन मी निवडलेला आहे. ज्यामध्ये आता मला स्क्वॅप नावाचं माझं फोल्डर शोधायचं आहे. तर हे आहे माझं फोल्डर. ह्यामध्ये मानक क्रमांक 10 PDF मी इथे पाहू शकतो. या PDFला पुढे 3 टिंब दिलेले आहे. ते मी प्रेस करून घेतो. त्यामध्ये कॉपी लिंक हे 6व्या क्रमांकाचं ऑप्शन निवडतो. लिंक कॉपी झाल्याचं इथे मला दिसत आहे. आता मी ही लिंक माझ्या ॲपमध्ये पेस्ट करून घेतो. गुलाबी रंगाच्या पुढे जिथे पेस्ट प्रूफ लिहिलं आहे तिथे आपण प्रेस केलं होतं. आपली लिंक इथे पेस्ट झालेली आहे. त्याखाली सबमिट हे बटन आता ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्या बटनाला आपण दाबून घेणार आहोत. अशा पद्धतीने मानक क्रमांक 10 हे हिरवं झालेलं आहे, म्हणजे फिल्ड झालेलं आहे. तसंच मी मानक क्रमांक 11 पण भरून घेणार आहे. शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल व आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जागृती निर्माण करते. तर यामध्ये मी पर्याय क्रमांक 2 निवडलेला आहे. यासाठी मला विद्यार्थी कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळा प्रकल्प आधारित शिक्षण, रोल प्ले, क्विज, केस स्टडी, हँडवॉश सेशन्स, कृती आधारित शिक्षण वापरते. तसंच SOP शाळेच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. अशा पद्धतीचे आपल्याला पुरावे शोधायचे आहे. मी परत एकदा फोटोजच्या फोल्डरमध्ये आलेलो आहो. तिथून आता मी काही फोटो निवडून घेतो. मी पुरावे निवडून घेतलेले आहे. आता मला हे शेअर करण्यासाठी या डाव्या कोपऱ्यातले पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन निवडून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे फोटो आता मी PDF रूपात कन्वर्ट करणार आहे. त्यासाठी मला डॉक स्कॅनर निवडून घ्यायचा आहे. इमेज टू PDF निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इम्पोर्ट हिअर. आपला फोटो आलेले आहे. त्याला आपण कंप्रेस करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी कंप्रेस करून घेतलेला आहे 1 MB पर्यंत. त्यानंतर मी सेव्ह करण्याचं बटन दाबतो. याला रिनेम करून घ्यायचं आहे. मानक क्रमांक 11 आहे ते लिहून घेतो. ओके करतो. यानंतर इथे सेव्ह टू गुगल ड्राईव्ह ऑप्शन दिसत आहे. त्याच्यामध्ये फाईलचं नाव आलेलं आहे मानक क्रमांक 11. लोकेशन आलं आहे स्क्वॅप. त्यानंतर माझं अकाउंट दिसत आहे. इथे मी अपलोड करून घेतो. अपलोड झालेला आहे. आता मला पुन्हा गुगल ड्राईव्हवर जायचं आहे. गुगल ड्राईव्हवर आल्यावर मला इथे मानक क्रमांक 11 शोधायचा आहे. एकदा रिफ्रेश करून घेतो. मानक क्रमांक 11 वर आलेला आहे. त्याच्या पुढील 3 टिंबावर क्लिक करून घेतो. कॉपी लिंक घेतलेला आहे. इथे लिंक दिसत आहे ती मला आता पेस्ट करायला न्यायची आहे. ॲपवर जातो. इथे गुलाबी बटनाच्या पुढे पेस्ट प्रूफ लिहिलं आहे तिथे पेस्ट करतो आणि काळ्या रंगाचं सबमिट बटन दाबून घेतो. अशा पद्धतीने मी 11 मानांकन पूर्ण केलेली आहे. संपूर्ण 128 मानांकन मी अशाच पद्धतीने पूर्ण करून घेणार आहे. यानंतर मला जेव्हा 128 मानांकन पूर्ण होतील त्यानंतर स्वयं मूल्यांकन अंतिम करा हे टॅब आपल्याला ओपन होणार आहे. हे आपण ओपन करून घेतल्यानंतर आपलं
मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात आपल्याला स्वयंमूल्यांकन अंतिम करून घ्यायचं आहे. धन्यवाद. अशा रीतीने आपण स्वयंमूल्यांकन अंतिम करून घेणार आहोत आणि कन्फर्मेशन देऊन स्वयंमूल्यांकनाचं हे काम पूर्ण होणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा